जय श्रीराम। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। सर्व हिंदू बांधवांना नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। ह्या नवरात्र उत्सवामध्ये प्रत्येक जण प्रत्येक व्यक्ती आपल्या कुलधर्माप्रमाणे कुलाचाराप्रमाणे भगवतीची सेवा करत असतो। भगवतीची सेवेचे अनेक प्रकार शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत। त्याप्रमाणे सर्वात महत्त्वाची सेवा ती म्हणजे भगवतीची उपासना या पर्व काळामध्ये केल्याने भगवतीचा विशेष कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो। त्याचप्रमाणे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच कुळामध्ये घरामध्ये उपवास करण्याची पद्धत आपण जास्त प्रचलित आहे ती आपण बघत असतो। उपवास कुणी धान्य खातं, कुणी भगर खातं, कुणी ज्यूस पितं, कुणी साबुदाणा खातं। प्रत्येक जण प्रत्येकाच्या शक्तीनुसार उपवास करत असतो, त्याप्रमाणे अन्न ग्रहण करत असतो। पण त्या उपवासापेक्षा देखील उपासनेला फार महत्त्व आपल्या शास्त्रामध्ये दिलेलं आहे। उपासना व्यवस्थित व्हावी म्हणून तो खरं तर उपवास सांगितलेला आहे। अल्प आहार त्या ठिकाणी घ्यावा म्हणजे आपली जी उपासना असते ती व्यवस्थित होत असते। मग उपासनेचे प्रकार आपण आज बघूया। काही प्रकार शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत। त्यामध्ये सर्वात उत्तम प्रकार सप्तशतीचा पाठ जर आपल्या स्वतःला येत असेल तर नक्कीच तो आपल्या या 9 दिवसामध्ये करावा। जर आपल्याला येत नसेल तर प्रतिनिधी स्वरूपामध्ये आपल्या जवळच्या एखाद्या गुरुजींना बोलवून त्यांच्याकडनं सप्तशतीचा पाठ कुलस्वामिनीसाठी आपण पठण केला पाहिजे। त्याचप्रमाणे ते जर आपल्याला करायचं नसेल तर देवी महात्म्य हा देखील उत्तम पर्याय त्या ठिकाणी आहे। त्याचप्रमाणे श्री सूक्ताचे 16 आवर्तन करावे। आपल्याला येत असेल तर अतिशय चांगली गोष्ट आहे। आपल्याला येत असेल तर आपणच करावं। जर नसेल येत तर त्या ठिकाणी गुरुजींना बोलून त्यांच्याकडनं श्री सूक्ताचे 16 आवर्तन करून घ्यावे। किंवा तेही आपल्याला शक्य नसेल तर सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या मंत्राचा रोज 1000 पाठ केल्याने देखील आपल्या कुटुंबाचं कल्याण हे होत असतं। त्याचप्रमाणे हेही आपल्याला शक्य नसेल तर आपली जी कुलस्वामिनी असेल त्या कुलस्वामिनीच्या नावाचा 1008 जप केल्याने तरी देखील कुलस्वामिनीचा कृपा आशीर्वाद आपल्या कुटुंबावरती प्राप्त होतो। त्याचप्रमाणे प्रत्येक जण प्रत्येकाच्या बुद्धीनुसार ज्ञानानुसार भगवतीची सेवा करत असतं। ज्या पद्धतीने ज्याच्या कुळामध्ये ज्या पद्धती आहेत त्या तर आपण करायच्याच, पण त्या व्यतिरिक्त जर आपल्याला शक्य झालं तर आपण एवढ्या गोष्टी या ठिकाणी नक्कीच करू शकतो। या पर्व काळामध्ये या नवरात्रामध्ये नक्कीच याचा आपल्याला उत्तम प्रकारे लाभ होऊ शकतो। त्याचप्रमाणे नवरात्रामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आणि श्रेष्ठ मानली जाणारी ते म्हणजे कुमारिका पूजन। अष्टमीच्या दिवशी, नवमीच्या दिवशी किंवा ज्या दिवशी आपल्याला जमेल अशा दिवशी नवदुर्गा स्वरूप कुमारिका पूजन करावे। कुमारिका पूजन केल्याने साक्षात भगवतीची पूजा केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं। त्या कुमारिकेला आपल्या घरी बोलवून तिचे पाय धुवावेत, तिच्या पायावरती स्वस्तिक काढावं, खीरपुरी तिला खाण्यासाठी द्यावी। जी काही वस्तू आपण तिला देऊ त्या वस्तूचा तिला उपयोग होईल अशी वस्तू कुमारिकेला दिल्याने ती कुमारिका प्रसन्न होते आणि आपल्याला आशीर्वाद देते। म्हणून ज्याला जसं शक्य होईल तशी उपासना या पर्व काळामध्ये केल्याने ती उपासना ती सेवा भगवतीपर्यंत पोहोचते असं शास्त्रामध्ये वर्णन आलेलं आहे। जय श्रीराम, जय माता दी।